हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, आपण क्लास 10th महाराष्ट्र बोर्डचा सिमिलरिटी मॅथ्स 2 चा चॅप्टर सुरू केला होता. त्यातली आपली फर्स्ट प्रॅक्टिस सेट ऑलरेडी झाली आहे. आता आपण बघू सेकंड प्रॅक्टिस सेटच्या आधीचे काही 3 व्हेरी इम्पॉर्टंट थेरम आणि त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट असा थेरम आहे तो म्हणजे बीपीटी. त्याचं पूर्ण नाव आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता हा बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे होते काय ते सगळ्यात पहिले आधी बघून घेऊ आपण. थेरमचं स्टेटमेंट काय, इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल. याच्यामध्ये सगळ्यात पहिले एक ट्रायंगल राहणार आहे. हा एक ट्रायंगल काढतो मी, याला नाव देऊन देतो मी ए बी सी. इथं काय म्हणते, इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल. एक मला लाईन काढायची आहे, एक मी इथं लाईन काढलो. ही जी लाईन आहे हे एका ट्रायंगलच्या साइडला पॅरलल आहे. मग हे जे लाईन आहे हे या बीसी ला कशी आहे, पॅरलल आहे. या लाईनला नाव देऊन देतो मी एल. लाईन एल जे आहे ते बीसी साइडला कशी आहे, पॅरलल आहे. If a line parallel to side of a triangle intersect the remaining side in two distinct point. हे जे लाईन आहे हे उरलेल्या दोन साइडला दोन डिस्टिंक्ट पॉइंट वर काय करताय, इंटरसेक्ट करताय. तर मग ही जी एल लाईन आहे ए बी साइडला पी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करताय, एसी साइडला क्यू पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करताय. ही जी लाईन आहे बीसी ला पॅरलल आहे आणि उरलेल्या दोन साइडला दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करताय. तर मग देन द लाईन डिवाइड द साइड इन द सेम प्रोपोर्शन. मग हे जे लाईन आहे या उरलेल्या दोन साइडला सेम प्रपोर्शन मध्ये काय करते, डिवाइड करते. सेम प्रपोर्शन म्हणजे काय होते, आता हे जे लाईन आहे या लाईनचे दोन भाग कोणते, तर एक आहे एपी, दुसरा आहे पीबी. तर मग हा एक प्रपोर्शन झाला एपी बाय पीबी इज इक्वल टू राहील या साइडचे दोन भाग कोणते आहे, एक आहे एक्यू, दुसरा आहे क्यूसी. तर मग इथे लिहू शकतो आपण एक्यू बाय क्यूसी. आणि हाच झाला आपला बीपीटी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमचा टू प्रूव्ह. ओके, तुम्हाला हा चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. सो बघू आता आपण थेरम प्रूव्ह कसा करायचा आहे. बघा, आता सगळ्यात आधी आपल्याला काढावं लागेल इथे एक डायग्राम ऑलरेडी आपण इथं काढलो होतो. सेम डायग्राम आपल्याला एक ट्रायंगल काढायचा आहे. बघा, मग आता इथे एक मी ट्रायंगल काढतो. हा झाला माझा एक ट्रायंगल. आता इथं मी एक लाईन काढून घेतो जी कशी आहे, पॅरलल आहे. कोणाला पॅरलल आहे, या एका ट्रायंगलच्या एका साइडला. याला नाव देऊन देतो मी, हा ट्रायंगल आहे ए बी सी. या लाईनला बी नाव देतो मी, या लाईनला नाव देतो मी एल. टू डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाला. हा पॉइंट आहे आपला पी, हा पॉइंट आहे आपला क्यू. मग इथं काय लिहू आपण, सगळ्यात आधी थेरम मध्ये लिहावं लागते गिवन. स्टेटमेंट नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट कोणती गोष्ट आहे तर ती म्हणजे आहे गिवन. गिवन काय आहे तर सगळ्यात आधी गिवन लिहू, इन अ ट्रायंगल ए बी सी. एबीसी हा काय ट्रायंगल आहे, लाईन एल पॅरलल टू बीसी. लाईन एल जो आहे तो कोणाला पॅरलल आहे, बीसी ला पॅरलल आहे. त्यानंतर इंटरसेक्ट AB अँड एसी. AB आणि इंटरसेक्टला एसी ला काय करतात, इंटरसेक्ट करतात कोणत्या पॉइंट मध्ये, पी आणि क्यू पॉइंट मध्ये. ऍट पॉइंट पी अँड क्यू रेस्पेक्टिव्हली. ओके, इथपर्यंत झाला माझा गिवन. त्यानंतर मी काय करतो, इथं लिहितो आता मी टू प्रूव्ह. इथे लिहितो मी आता टू प्रूव्ह. तर मग काय प्रूव्ह करायचं आपल्याला, बघा आता काय प्रूव्ह करायचं आहे. थोडंसं इकडे सरकवून घेतो. ओके, मला प्रूव्ह करायचं आहे. तू कुठे गेला रे, हा. या साइडची एबी साइडचे दोन भाग कोणते कोणते होते रे, आताच आपण बघितलं होतो. एक होता एपी आणि दुसरा कोणता आहे, पीबी. मग एपी बाय पीबी इज इक्वल टू इकडचे एसीचे दोन भाग कोणते कोणते आहेत, तर एक आहे ए क्यू आणि दुसरा आहे क्यूसी. अशा प्रकारे मी लिहून घेतलो. त्यानंतर मला इथं छोटासा एक कन्स्ट्रक्शन करायचं आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजे थोडंसं या डायग्राम मध्ये मी बांधकाम करणार आहोत, कन्स्ट्रक्शन. तर मग काय कन्स्ट्रक्शन करणार आहोत, तर मी काय करतो, या पीसी ला जॉईन करतो. मी इथं एक रेष काढून घेतो, 1 मिनिट. कन्स्ट्रक्शन जो आहे तुम्हाला डॉट डॉट वाल्या लाईन मध्ये करायला लागेल. मग पीसी ला काय करतो मी, जॉईन करतो. आणि तशाच प्रकारे या बीक्यू ला सुद्धा काय करतो मी, जॉईन करतो. ओके, आता हा झाला माझा कन्स्ट्रक्शन. आता मला काय करायचं याचा प्रूफ. बघा, मग आता मी काय करतो, प्रूफ. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो बीपीटी थेरम आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला 3 ट्रायंगल लक्षात ठेवायचे आहे. एक आहे ए पी क्यू, बघा ए पी क्यू. दुसरा आहे बी पी क्यू. पहिले तर 2 लक्षात ठेवा, ए पी क्यू, बी पी क्यू. आणि तिसरा आहे आपला सी पी क्यू. बघा आता फक्त काय पीक्यू पीक्यू पीक्यू
असं लक्षात ठेवायचं आहे. ए बी सी लिहून टाकू शकतो आपण. एपी क्यू, बीपी क्यू, सीपी क्यू. फर्स्टली आपल्याला काय करायचं आहे, एपी क्यू सोबत बीपी क्यू घ्यायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, एपी क्यू सोबत बीपी क्यू घ्यायचा आहे. दुसरी वेळ आपल्याला एपी क्यू सोबत सीपी क्यू घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, पहिली वेळ एपी क्यू बीपी क्यू, त्यानंतर एपी क्यू सीपी क्यू, आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बीपी क्यू आणि सीपी क्यू. काय घ्यायचं आपल्याला, बीपी क्यू आणि सीपी क्यू. असे फक्त 3 ट्रायंगल घेऊन तुम्ही हा बीपीटी थेरम इझिली सॉल्व प्रूफ करू शकता. बघा मग आता एपी क्यू, बीपी क्यू आणि सीपी क्यू. सगळ्यात आधी मी लिहून घेतो प्रूफ. आता बघूयाचा आपण प्रूफ. बघा मग आता, इन अ ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल BPQ. आता बघा APQ कुठं आहे, हा आहे माझा APQ, दिसतंय APQ. BPQ कुठं आहे, हा आहे माझा BPQ, दिसतंय हा BPQ. याला मला बघायचं आहे इकडच्या साईडने. कोणत्या साईडने बघायचं आहे, इकडच्या साईडने. आता याची जे दोघांची बी बेस जे आहे ते अनइक्वल आहे आणि हाईट जे आहे ते इक्वल राहणार आहे. जर हाईट इक्वल असेल तर रॅशो कोणाचा राहते, बेसचा. मग इथे लिहून घेतो मी एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इज इक्वल टू. जास्त जर समजला नाही तर इथला जो आपला पहिला टू प्रूव्ह आहे, का दिसताय बघा बरं, AP बाय PB. सरळ सरळ मी इथं तोच लिहून घेतो, AP अपॉन PB. आणि इथं लिहितो याला इक्वेशन नंबर 1 आणि याचा रिझन लिहायला लागेल, एरियाज प्रपोर्शनल टू बेस. एरिया कोणाला प्रपोर्शनल आहे, बेसला. हा झाला माझा इक्वेशन नंबर 1. आता मी घेतो इक्वेशन नंबर 2. आता पहिली वेळ मी काय म्हटलो होतो, APQ आणि BPQ इकडून बघितलो. आता मी बघतो इकडून. आता घेतो मी इन अ ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल CPQ. बघा मी जसं जसं सांगितलं होतं सुरुवातीला तसंच मला घ्यायचं आहे. APQ BPQ पहिल्या इक्वेशनला, त्यानंतर APQ CPQ. बघा मग आता APQ हा वाला ट्रायंगल आणि CPQ म्हणजे हा वाला ट्रायंगल. मग इथं तुम्हाला काय घ्यायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल APQ, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPQ इज इक्वल टू. आता इथं इज इक्वल टू काय लिहायचे, तर या AC चे 2 भाग म्हणजेच हा दुसरा आपला टू प्रूफ AQ बाय QC. इथं लिहून घेतो मी AQ अपॉन QC. याला देतो मी इक्वेशन नंबर 2 आणि इथं पण सेम रिझन राहील आपला, एरियाज प्रपोर्शनल टू बेस. हा जो सेम टू सेम जो रिझन आहे हा आपण इथे चिपकवू शकतो. एरियाज कोणाला प्रपोर्शनल आहे, इथं पण बेसला. एरियाज प्रपोर्शनल टू बेस. एक मिनिट. हा ओके, एरिया कोणाला प्रपोर्शनल आहे, बेसला. हा झाला आपला सेकंड. त्यानंतर आता कोणता घ्यायचा आहे, मला म्हटलं होतं मी BPQ आणि CPQ. आता इथं लिहून घेतो बघा मी, इन अ ट्रायंगल BPQ अँड ट्रायंगल CPQ. बघा पहिला APQ BPQ, APQ CPQ, BPQ CPQ. In a triangle ABPQ and triangle CPQ, these have, सरळ सरळ लिहायचं आपल्याला, इक्वल बेस, इक्वल, एक मिनिट, इक्वल बेस अँड हाइट्स. दोघांचे बेस पण इक्वल आहे आणि दोघांचे हाइट्स पण इक्वल आहे. जर बेस पण इक्वल असेल आणि हाईट पण इक्वल असेल त्यांचा रॅशो जो आहे किंवा त्यांचा एरिया जो आहे तो कसा राहतो, आपला इक्वल राहतो. मग इथं लिहायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल CPQ. अशा प्रकारे लिहिलो आणि हा झाला माझा इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 1 झाला, इक्वेशन 2 झाला, इक्वेशन 3 पण झाला. आता पहा थोडासा मी काय करतो, आपला प्रूफ बघायचा आहे तर याला थोडं सरकवतो. बघा आता इथं जर तुम्ही चांगल्या प्रकारे कॉन्सन्ट्रेशन न बघितले, APQ अपॉन BPQ आहे, APQ अपॉन CPQ आहे. BPQ च्या जागी मी CPQ लिहू शकतो. म्हणजे हा जो दिसताय मला BPQ, याच्या जागी मी काय लिहू शकतो, CPQ. मग हा समजा का CPQ झाला. बघा आता इथं समजा का मी या B च्या जागी मी समजा का C लिहिलो.
एपीक्यू बाय सीपीक्यू, इथं पण एपीक्यू बाय सीपीक्यू दिसत आहे. एपीक्यू सीपीक्यू, एपीक्यू सीपीक्यू हे दोन कसे आले, इक्वल आले. जर हे दोन लेफ्ट हँड साइड इक्वल असेल तर राईट हँड साइड बी कशी राहील, इक्वलच राहील. मग तुम्हाला तेवढं काही लिहायची आवश्यकता नाही, तुम्हाला फक्त का करू शकता तुम्ही, हा तर बीपीक्यू आहे, मग इथं लिहू आपण देअरफॉर फ्रॉम 1, 2 and 3, 1, 2 and 3 मध्ये हा आणि हा पार्ट इक्वल लिहायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPQ. लेफ्ट हँड साइड कसे आले, सेम आले. देअरफॉर सरळ सरळ आता फायनल स्टेप आहे आपला आन्सर, AP बाय PB इज इक्वल टू AQ बाय QC. हाच आहे आपला फायनल आन्सर आणि लास्ट मध्ये लिहायचा हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. आणि अशा प्रकारचा होता आपला बीपीटीचा थेरम. बघा आता सगळ्यात पहिले आपण पूर्णपणे याला एकदा रिवाइज करून घेऊ. थोडस तिकडं, हा बघा आता गिवन लिहिलो आपण, कन्स्ट्रक्शन नाही लिहिलं वाटते आपण, नाही का. कन्स्ट्रक्शन का केलं, जॉईन PC अँड BQ, बस एवढा कन्स्ट्रक्शन लिहिलं तरी सफिशियंट आहे. आता प्रूफ मध्ये सगळ्यात पहिले गिवन लिहिलो इनर ट्रायंगल ABC, हे जे लाईन L आहे कोणाला पॅरलल आहे, BC ला, इंटरसेक्ट होता AB ला P पॉइंट मध्ये आणि AQ ला Q पॉइंट मध्ये, एवढा लिहिलो. टू प्रूव्ह काय, याचे दोन भाग AP PB, याचे दोन भाग AQ QC, जॉईन कोणाला केलो, PC ला आणि BQ ला जॉईन केलो. प्रूफ आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. प्रूफ मध्ये सगळ्यात पहिले APQ BPQ घेतलो. APQ BPQ घेतल्याबरोबर हा इकडचा पार्ट लिहून घेतलो. त्यानंतर APQ CPQ घेतलो, इकडचा पार्ट घेतलो. त्यानंतर हा BPQ आणि CPQ का केलो मी, इक्वल लिहून घेतलो. BPQ आणि CPQ का केलो मी, इक्वल लिहिलो. इक्वल लिहिल्याबरोबर हा वाला जो भाग आहे आणि हा वाला जो भाग आहे त्याला इक्वल लिहिलो फ्रॉम 1, 2 and 3. आणि लास्ट मध्ये फायनली का केलो आपण, आन्सर काढलो. फक्त 5 स्टेप मध्ये याचा आन्सर काढलो. APQ BPQ घेऊन, APQ CPQ घेऊन, BPQ CPQ 3 स्टेप झाले. चौथी स्टेप मध्ये हे दोन लेफ्ट हँड साइड वाले इक्वल लिहिलो, 5व्या स्टेप मध्ये राईट हँड साइड वाले इक्वल लिहिलो आणि शेवटी जो आहे माझा हा आन्सर काढलो. अशा प्रकारचा होता आपला हा BPT बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. बघा आता याच्यानंतर बघू आपण प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. त्याच्या आधी अँगल बायसेक्टर म्हणजे काय होते ते सगळ्यात पहिले तुम्हाला समजून घ्यायचं आहे. बायसेक्टर म्हणजे काय होते, तर बायसेक्टर म्हणजे ते दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणे. साइडचा बायसेक्टर असेल तर तो एका साइडला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करेल. अँगलचा जर बायसेक्टर असेल तर तो अँगलला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करेल. मी इथे एक अँगल काढतो, हा अँगल समजा काय 60 डिग्रीचा, आणि या अँगलचा मी बायसेक्टर काढतो म्हणजे अशी एक लाईन काढतो. हे जे लाईन आहे या मोठ्यावाल्या अँगलला दोन पार्ट मध्ये डिवाइड करताय, तर मग हा इक्वली म्हणजे 30 डिग्रीचा हा डिवाइड करेल. म्हणजे एका अँगलला दोन सेम अँगल मध्ये डिवाइड करणे म्हणजे होते ही जी लाईन आहे या लाईनला म्हणतो आपण अँगल बायसेक्टर. का म्हणतो याला आपण, अँगल बायसेक्टर. मग आता द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल. एक ट्रायंगल आहे, समजा का हा ट्रायंगल आहे आपला, याला नाव देऊन देतो समजा मी ABC. कोणतं नाव दिलं मी याला, ABC. आता या A चा एक अँगल बायसेक्टर काढलो मी, हा जो आहे याचा अँगल बायसेक्टर आहे. तर मग इथं थेरम काय म्हणते, द बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड द साइड अपोजिट टू द अँगल. या अँगलच्या अपोजिट वाली साइड म्हणजे कोणती आहे, ही BC. याचे दोन पार्ट कोणते कोणते, याला मी समजा का नाव दिलो D. हा एक पार्ट आहे आपला BD आणि दुसरा पार्ट आहे आपला DC. मग BD बाय DC इज इक्वल टू, याचे दोन पार्ट कोणते आहे, एक आहे BA आणि दुसरा आहे आपला AC म्हणा किंवा CA म्हणा. हाच आहे आपला अँगल बायसेक्टर थेरम. अँगलच्या अपोजिट वाली साइडचे दोन भाग कोणते कोणते आहे, BD DC आणि उरलेले दोन साइड यांचा रेशो कसा राहते, सेम प्रपोर्शन मध्ये राहते. हाच आहे आपला अँगल बायसेक्टर थेरम. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे जे नावं दिले आहेत तेच नावं घेऊन मी एक ट्रायंगल काढतो. बघा आता इथं ABC अशा प्रकारचं दिलं, इथं मी डायग्राम काढतो अशा प्रकारची. याला नाव देतो मी कोणता, इकडून आहे ABC आणि C चा अँगल बायसेक्टर आहे म्हणजे इथून असा काढतो आणि याला नाव दिलं आहे त्यांनी E. बरोबर आहे, E. आता बघा सगळ्यात आधी आपण लिहून घेऊ गिवन.
हा आपला अँगल बायसेक्टर थेरम. ओके, याला थोडंसं असं वरती घेऊन जातो मी. सगळ्यात आधी मला थेरम मध्ये काय लिहावं लागते? गिवन. काय लिहावं लागते? गिवन. मग गिवन काय? हा दोन इक्वल आहे इन अ ट्रायंगल ABC. ABC या ट्रायंगल मध्ये CE इज अँगल बायसेक्टर. CE काय आपली? अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ACB. ACB चा काय? तो अँगल बायसेक्टर आहे. म्हणजे हा जो आहे ACE हा वाला अँगल आणि BCE हा वाला अँगल कसे राहणार? हे कॉन्ग्रुएंट राहणार. त्याच्यानंतर आता आपला टू प्रूफ. मग इथे लिहून घेतो मी टू प्रूफ. काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? मग या अँगलच्या अपोजिट वाली साइड म्हणजे ही वाली. हिचे दोन भाग कोणते आहे? एक आहे AE, दुसरा आहे EB. मग इथे लिहितो मी AE अपॉन EB इज इक्वल टू, आता उरलेले दोन साइड कोणते कोणते आहे? एक आहे हा आपला AC आणि दुसरा कोणता आहे आपला? हा CB. AC बाय CB हे दोन साइड आहेत. बरोबर आहे. आता थोडासा मला करावं लागेल याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन. आता याच्यातला कन्स्ट्रक्शन जो आहे तो थोडासा भारी आहे आणि तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे. आता बघा इथं काय करायचं आहे? ड्रॉ पॅरलल लाईन टू CE. हे जे CE आहे या CE लाईनला मला पॅरलल अशी लाईन काढायची आहे. ट्रायंगलला थोडासा मी असा पलटवतो म्हणजे माझी डायग्राम जी आहे पलटणार रे बाबा. याला थोडासा मी असा करतो म्हणजे डायग्राम जी आहे माझी ते थोडी लवकर येईल. हे जे CE आहे या CE लाईनला मला एक पॅरलल लाईन काढायची आहे. बघा मग इथून काय करतो? या CE लाईनला मी अशी पॅरलल एक लाईन काढतो. बरोबर आहे. CE लाईनला काय करतो मी? पॅरलल अशी एक लाईन काढलो. कुठून काढलो मी? या B पॉइंट पासून. मग ड्रॉ लाईन पॅरलल टू CE. ड्रॉ लाईन पॅरलल टू CE फ्रॉम पॉइंट B. कुठून काढलो मी? फ्रॉम पॉइंट B. इथं कन्स्ट्रक्शन आहे. कन्स्ट्रक्शन लिहून घेतो. कन्स्ट्रक्शन थोडंसं समजून घ्या पहिले. इथं लिहून घेतो मी ड्रॉ. हाफ ऑफ पोर्शन मध्ये मी तुम्हाला सांगत आहोत ड्रॉ अ लाईन पॅरलल टू CE फ्रॉम पॉइंट. कोणत्या पॉइंट मधून? B पॉइंट पासून. B पॉइंट मधून. अँड त्याच्यानंतर मी काय करतो? एक्सटेंड AC. AC ला काय करतो मी? एक्सटेंड AC सच दॅट. AC ला काय करतो मी? एक्सटेंड करतो. पहा मग आता AC ला मी काय केलो? एक्सटेंड केलो. सच दॅट इट इंटरसेक्ट ऍट पॉइंट D. आणि यही जे इट इंटरसेक्ट दॅट इट इंटरसेक्ट ऍट पॉइंट D. ते कोणत्या पॉइंट मध्ये जाऊन इंटरसेक्ट झाली? D पॉइंट मध्ये. अशा प्रकारचा कन्स्ट्रक्शन आहे. ड्रॉ लाईन पॅरलल टू CE. CE ला मी पॅरलल लाईन काढलो फ्रॉम पॉइंट B. एक्सटेंड AC सच दॅट इट इंटरसेक्ट ऍट पॉइंट D. तो कुठं जाऊन भेटत आहे? त्याला D पॉइंट मध्ये. एवढाच फक्त थोडासा कठीण पार्ट होता. बाकी जो थेरम आहे एकदम इझी आहे. बघा आता याचा बघू आपण प्रूफ. स्टार्ट करू. आता थोडासा मोठा थेरम आहे हा, बघून घ्या तरी पण. आता सगळ्यात आधी CE आणि हे जे BD लाईन आहे कशी आहे? पॅरलल आहे. मग आता CE पॅरलल टू BD. CE आणि BD समजा का पॅरलल आहे आणि हे समजा का AD जे आहे हे त्यांची ट्रान्सव्हर्सल म्हटलो आपण. अँड AD इज ट्रान्सव्हर्सल. आता तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे, दोन लाईन पॅरलल असतील तर त्याच्यामध्ये तीन प्रकारचे अँगल बनते. एक करस्पॉन्डिंग अँगल, एक अल्टरनेट अँगल आणि एक इंटेरियर अँगल. करस्पॉन्डिंग अँगल जो राहते तो कॉन्ग्रुएंट राहते. अल्टरनेट अँगल जो राहते तो सुद्धा कॉन्ग्रुएंट राहते. पण या दोघांची बी आपल्याला आवश्यकता पडणार आहे. आता हा बघा ACE हा वाला अँगल, तसाच आपला CDB हा वाला अँगल. हे जे आहेत हे कोणते अँगल्स आहे आपले? करस्पॉन्डिंग अँगल. कोणते अँगल आहे आपले? करस्पॉन्डिंग अँगल. मग हे दोन अँगल मी लिहून घेतो ACE. देअरफॉर अँगल ACE कॉन्ग्रुएंट टू अँगल CDB. रिजन करायला आपला करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि याला देतो मी इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर नेक्स्ट वाला जो आहे आता आपला, हे CE आणि BD पॅरलल आहे. CE पॅरलल टू BD आधी सारखाच. अँड आता मला जे आहे हे CB ट्रान्सव्हर्सल घ्यायची आहे. अँड CB
इज ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल. देअरफोर आता बघा, हा असा तुम्हाला झेड बनताना दिसताय का? दिसताय हा झेड, हा असा तुम्हाला झेड बनताना दिसताय. मग झेड बनला म्हणजे हे कोणते अँगल्स असतील? अल्टरनेट अँगल. मग ई सी बी अँगल ECB कॉन्ग्रुएंट टू अँगल CBD. CBD इक्वेशन नंबर 2 रिझन आहे याचा अल्टरनेट अँगल्स. कोणता अँगल्स? अल्टरनेट अँगल्स. क्लिअर आहे एवढा? त्याच्यानंतर आता थर्ड वाला जो आहे, आता बघा, आता थर्ड वाला तर ऑलरेडी तुम्हाला गिव्हनच आहे. हा वाला अँगल आणि हा वाला अँगल कसे आहे? कॉन्ग्रुएंट आहे. का बरं कॉन्ग्रुएंट आहे? गिव्हन आहे, कारण की हा जो आहे ह्याचा अँगल बायसेक्टर आहे. इथं थोडस मी याला इरेज करून टाकतो. होणार बाबा? हा झाला. ओके. बघा मग आता ACE अँड अँगल ACE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, बघा, ACE आणि ECB अँगल ECB आणि याचा रिझन काय राहिला आपला? गिव्हन. याला देऊन देतो इक्वेशन नंबर 3. आता बघा, हा वाला अँगल याच्यासोबत कॉन्ग्रुएंट आहे, हा वाला अँगल याच्यासोबत कॉन्ग्रुएंट आहे, हा वाला अँगल याच्यासोबत कॉन्ग्रुएंट आहे. इथं 3 जण आहे. एक आहे हा वाला, एक आहे हा, एक आहे हा. ह्याचे डोळे कसे का खाली आले काय ना? पहा मग आता हे 3 जण आहेत त्याच्यामध्ये. याच्याकडे 5 रुपये आहे, याच्याकडे जेवढे रुपये आहेत तेवढे याच्याकडे आहे, म्हणजे याच्याकडे किती असतील? 5 रुपये. याच्याकडे जेवढे आहेत तेवढे याच्याकडे आहे, म्हणजे याच्याकडे किती असतील? 5 रुपये. म्हणजे या दोघांकडे बी कसे आहेत सांगा बरं? सेम रुपये आहेत. म्हणजे तसाच प्रकारे या दोघांकडे सारखे आहे, या दोघांकडे सारखे आहे, या दोघांकडे सारखे आहे. म्हणजे हे दोघं जे आहेत ते बी कसे राहणार आहे? आपले सेम राहणार आहे, सारखे राहणार आहे. मग आता जो आपल्याला का करायचा आहे बघा, थोडासा लास्टच आहे थेरमचा. हा वाला जो अँगल आहे आणि हा वाला जो अँगल आहे हे कसे राहील? कॉन्ग्रुएंट. अँगल CDB देअरफॉर इथं लिहून घेतो मी, फ्रॉम 1, 2 and 3 अँगल हा कोणता आहे? CDB. CDB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CBD. हा वाला बरोबर आहे, अँगल CBD. थोडासा व्हिडिओ जो आहे तो रिपीट करून पहा तुम्ही, तुम्हाला नक्की समजून जाईल. 2 ते 3 वेळा तुम्ही या व्हिडिओला पाहून घ्या. BPT इझी आहे, पण हा थोडासा तुमच्या डोक्याच्या बाहेर जाऊ शकते. 2 ते 3 वेळा रिपीट करून तुम्ही याला पाहू शकता. हे 2 अँगल करस्पॉन्डिंग अँगल, हे 2 अँगल अल्टरनेट अँगल, हे 2 अँगल गिव्हन, त्याच्यानंतर हे 2 अँगल फ्रॉम 1, 2 and 3. आता समजा का आता या ट्रायंगल मध्ये बघा BCD या ट्रायंगल मध्ये समजा का हे अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे अपोजिट साइड सुद्धा कसे असतील? कॉन्ग्रुएंट असतील. देअरफॉर कोणती साइड आहे? इन अ ट्रायंगल लिहून घेतो. कोणता आहे तो? BCD. BCD या ट्रायंगल मध्ये साइड कोणती आहे सांगा बरं? हे CD. साइड CD इज इक्वल टू साइड इकडची कोणती आहे? ही CB. कोणती आहे? CB. याला देऊन देतो इक्वेशन नंबर 4. ओके. अँगल समजा का कॉन्ग्रुएंट आहे तर त्याचे अपोजिट साइड बी कशी असतील? कॉन्ग्रुएंट असतील. आणि याचा रिझन काय राहील? रिझन पण लिहायला लागेल मला याचा. साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल. साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स. ओके. त्याच्यानंतर आता लास्ट राहिला आपला, बघा आता थोडासा हा जो मोठा ट्रायंगल दिसताय, कोणता मोठा ट्रायंगल? बघा, बाकीचा कचरा जो आहे तो मी थोडासा इरेज करून टाकतो. हा कचरा इरेज करतो. कचरा इरेज हो, कचरा इरेज हो, कचरा. अरे अरे कचरा कचरा कचरा. ओके. हाय कचरा, हाय कचरा, हाय कचरा, हाय कचरा, कचरा कचरा गेला, कचरा कचरा गेला. आता हाय कचरा, 1 मिनिट, कचरा. आता हा जो आहे आपला मोठा ट्रायंगल बघा, ABD. हा ट्रायंगल दिसत आहे तुम्हाला? ABD ट्रायंगल मध्ये हे जे दिसत आहे CE, दिसत आहे तुम्हाला CE? ABD ट्रायंगल मध्ये आता याला मी हा थोडासा इरेज करून टाकतो. ABD ट्रायंगल मध्ये बघा, हे जे CE आहे या BD ला कशी आहे रे? पॅरलल आहे.
कशी आहे ही पॅरलल आहे, बीडी ला पॅरलल आहे, त्याच्यामुळे आपण जो आहे आणि हे जे आहे अपोजिट बघा, इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल अँड इंटरसेक्ट रिमेनिंग टू साइड इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, कोणासारखा दिसत आहे बीपीटी सारखा, देन दोज लाईन डिवाइड द साइड्स इन द सेम प्रपोर्शन, मग यांचा प्रपोर्शन आणि यांचा प्रपोर्शन कसं राहील, सेम राहील. मग इथं लिहून घेऊ आपण बघा, आता लास्ट राहिला आपला इन अ ट्रायंगल, कोणता आहे आपला एबीडी ट्रायंगल मध्ये जो सीई आहे पॅरलल टू कोणाला आहे, तो पॅरलल बीडी, देअरफॉर बाय बीपीटी, कोणाचा यूज करता आपण बीपीटी मध्ये एई बाय ईबी इज इक्वल टू एसी बाय सीडी. बट एसीच्या जागी बघा आता कुठे गेला, एसी बाय सीडीच्या जागी मी काय लिहू शकतो, सीबी फ्रॉम 4, देअरफॉर एई बाय ईबी इज इक्वल टू एसी, जसा तसा फक्त या सीडीच्या जागी मी काय लिहितो, तर सीडीच्या जागी मी लिहितो सीबी, इथं लिहितो मी सीबी, इथं लिहून घेतो रिजन फ्रॉम 4, आणि हा झाला आपला हेन्स प्रूव्ड. हाच आहे आपला अँगल बायसेक्टर थेरम, एई बाय ईबी इज इक्वल टू एसी बाय सीबी, एई बाय ईबी इज इक्वल टू एसी बाय सीबी, हाच आपला अँगल बायसेक्टर थेरम. बघा आता अशा प्रकारचा थेरम होता. एकदा पुन्हा बघून घ्या काय होता हा थेरम आपला. सगळ्यात आधी मी काय केलो, हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलचा कन्स्ट्रक्शन कसा केलो मी, ड्रॉ लाईन पॅरलल टू सीई फ्रॉम पॉइंट बी पॉइंट पासून एक सीई ला पॅरलल काढलो, एसी ला एक्सटेंड केलो ना, तो डी पॉइंट मध्ये जाऊन त्याला भेटला. त्याच्यानंतर सगळ्यात आधी मी काय केलो, आता प्रूफ मध्ये सीई जे आहे हे बीडी ला पॅरलल आहे आणि हे जे एडी आहे हे ट्रान्सव्हर्सल घेतलो, मग हे जे दोन अँगल आहे हे मला भेटले करस्पॉन्डिंग अँगल. त्यानंतर सीई बीडी पॅरलल आहे, आता मी सीबी ट्रान्सव्हर्सल घेतलो त्यांची, त्याच्यातून मला काय भेटला, हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल हे अल्टरनेट अँगल भेटले, हा लिहिलो मी अल्टरनेट अँगल. त्यानंतर हे दोन अँगल तर कॉन्ग्रुएंट आहे असं गिवन असं आहे मला, कारण की अँगल बायसेक्टर आहे. फ्रॉम 1, 2 आणि 3 मध्ये काय भेटला मला, हे दोन अँगल कसे निघले, कॉन्ग्रुएंट. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट निघले म्हणजे हे दोन साइड बी कसे असतील, कॉन्ग्रुएंट असतील. त्यानंतर मोठ्या ट्रायंगल मध्ये बीपीटी यूज केलो, विषय संपला. असा होता आपला हा अँगल बायसेक्टर थेरम. त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओ मधला आपण लास्ट थेरम बघणार आहोत, आणि तो थेरम म्हणजे एकदम इझी आहे. आता ती प्रॉपर्टी म्हणजे आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल. बघा आता प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल, एकदम इझी प्रॉपर्टी आहे. बघा आता 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल वाली प्रॉपर्टी कशी आहे, मी इथं काय करतो, 3 लाईन काढतो, 1 2 3, 1 2 3 लाईन्स काढलो, यांना नाव देऊन देतो एल एम एन. त्यानंतर यांची मी ट्रान्सव्हर्सल काढतो 2, ही एक ट्रान्सव्हर्सल झाली, ही दुसरी ट्रान्सव्हर्सल झाली, ही समजा काय आपली पी आणि ही आहे समजा का क्यू. आता यांना मी नाव देऊन देतो, याला देतो मी ए बी सी, इथलेच नाव देऊ का, कोणते आहे बाबर, ए बी सी आणि पी क्यू आर. या ट्रान्सव्हर्सलला नाव दिलंय T1 आणि इला दिलाय T2, बरोबर आहे, आणि हे LMN एकदम बरोबर आहे. आता थेरम काय, द रेशो ऑफ इंटरसेप्ट म्हणजे काय होते, हा एवढा भाग, AB हा एक इंटरसेप्ट झाला, एका लाईनचा छोटासा पार्ट म्हणजेच होते इंटरसेप्ट. हा AB एक इंटरसेप्ट झाला, BC दुसरा इंटरसेप्ट झाला, PQ तिसरा इंटरसेप्ट झाला, QR चौथा इंटरसेप्ट झाला. द रेशो ऑफ द इंटरसेप्ट मेड बाय ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन, एका ट्रान्सव्हर्सल वरचे इंटरसेप्ट इज इक्वल टू दुसऱ्या ट्रान्सव्हर्सल वरचे इंटरसेप्ट, यांचा रेशो कसा राहते, सेम राहते. एवढाच आपला थेरम आहे. गिवन काय लिहू, सगळ्यात पहिले पहा गिवन, एकदम इझी थेरम आहे, बोथच चिल्लर आहे, एकाच वेळात एका ह्याच्यातच तुम्हाला समजून जाईल. पहा मग आता गिवन काय, लाईन L पॅरलल टू लाईन M पॅरलल टू लाईन N and T1 and T2 are their ट्रान्सव्हर्सल. हे काय यांचे ट्रान्सव्हर्सल, हा आहे आपला गिवन. त्यानंतर आपण लिहू याचा टू प्रूफ काय, टू प्रूफ तर एकदमच सोपी आहे. बघा आता टू प्रूफ काय, या निळ्यावाल्या रेषेवरचे दोन भाग कोणते, AB BC, मग इथं लिहितो मी AB बाय
BC इज इक्वल टू इकडच्या निड्यावाल्यावरचे PQ QR, तर मग हा PQ बाय QR संपला. हा एवढासा आहे आपला. आता कन्स्ट्रक्शन काय, तर कन्स्ट्रक्शन हे काढून घेतो मी छोटासा डॉटेड लाईन मध्ये. कोणाला जॉईन केला इथं, ज्याला जॉईन केला त्यालाच करून टाकू आपण. कोणाला जॉईन नाही केला इथं, तर नाही केला. आणि इथं हा PC ला जॉईन केलाय. PC जरुरी नाही तुम्ही PC ला जॉईन करावा, तुम्ही या AR ला बी जॉईन करून काढू शकता. पण मी जो आहे पुस्तकातून तुम्हाला समजला पाहिजे म्हणून तसाच करता कन्स्ट्रक्शन. जरी तुम्ही टेक्स्टबुक मध्ये वाचाल तरी पण तुम्हाला समजून गेला पाहिजे. कन्स्ट्रक्शन काय, जॉईन PC, जॉईन बाय PC. आता नेक्स्ट आहे आपला प्रूफ. बघा आता प्रूफ करू आपण. काय प्रूफ राहील याचा, सगळ्यात आधी आपण 2 थेरम शिकलो होतो. एकाच थेरमचा यूज होणार आहे, तो म्हणजे आपला BPT. बघा मग आता BPT कसा यूज करू. आता हा जो दिसताय PCR, हा जो ट्रायंगल आहे याला नाव देऊन देतो. इथं कोणतं नाव दिलंय रे, D दिलाय ना, हा D. PCR या ट्रायंगल मध्ये हा जो DQ आहे आणि हा CR आहे हा कसा आहे, पॅरलल आहे. तशाच प्रकारे समजा का PAC या ट्रायंगल मध्ये हा जो BD आहे हा कोणाला पॅरलल आहे, AP ला. मग याच्यामध्ये काय वापरू शकतो आपण, BPT. बघा मग आता सगळ्यात पहिले हा जो दिसताय याला मी असे या कलर मध्ये काढून घेतो. या ग्रीनिश कलर मध्ये जो ट्रायंगल दिसताय त्याच्यामध्ये मला यूज करायचा आहे BPT. आता इन अ ट्रायंगल कोणता आहे, PCR इन ट्रायंगल PCR DQ पॅरलल टू CR. DQ कोणाला पॅरलल आहे, CR. देअरफॉर बाय BPT चा समजा काय यूज केलो इथं काय, PQ बाय QR इज इक्वल टू PD बाय DC. इक्वेशन नंबर 1 संपला. त्यानंतर मी यूज करतो सेकंड इक्वेशन. पहा मग आता इन अ ट्रायंगल हा यूज करतो आता मी दुसरा. 1 मिनिट याला थोडंसं इरेज करून टाकू का, होईल का रे तू. ऑपरेशन केल्यासारखं इरेज करायला लागत आहे. ओके, ऑपरेशन सक्सेसफुल. आता हा जो ट्रायंगल आहे कोणता आहे आता, APC इन ट्रायंगल APC हा जो दिसताय आपल्याला BD पॅरलल टू कोणाला, BD पॅरलल आहे AP ला, AP. देअरफॉर बाय BPT. इथं समजा का मी BPT यूज केलो तर AB बाय BC इज इक्वल टू PD बाय DC. AB बाय BC इज इक्वल टू PD बाय DC. इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये पहा, हा राईट हँड साइड आणि हा राईट हँड साइड सेम आहे. जर राईट हँड साइड सेम असेल तर मग त्याचा लेफ्ट हँड साइड बी कसं राहील, सेम राहील. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 डायरेक्ट आपण आन्सर लिहू शकतो. इथला लिहून घेऊ, AB बाय BC इज इक्वल टू तिकडचा हा लिहून घेऊ इथला हा वाला PQ बाय QR. आणि हा सारा आपला BPT थेरम ऑफ 3 पॅरलल अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आणि इथे लिहून घेऊ आपण हेन्स प्रूव्ड. ओके, अशा प्रकारचे होते आपले महत्वाचे आणि व्हेरी इम्पॉर्टंट 3 थेरम. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तिन्ही थेरम जे आहे कम्प्लीट केलं. त्याच्यामधला अँगल बायसेक्टर जो आहे त्याच्यावर तुम्ही थोडासा जास्त प्रॅक्टिस करा, तो थोडा कठीण आहे. बाकी BPT आणि 3 पॅरलल लाईन थोडासा इझी आहे. अशा प्रकारचा आपला होता व्हिडिओ. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघू याची प्रॅक्टिस सेट 1.2. तोपर्यंत हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा. याच्यानंतर कोणता पाहिजे तुम्हाला व्हिडिओ, सबस्क्राईब करा नक्की चॅनलला. तोपर्यंत थँक्यू सो मच.